आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय बहिणाबाई, कसं चाललंय माहेर पण? हा, तुमचं बरं आहे राव. एकीकडे आदर्श सून आणि इकडं आदर्श लेख. हा, विषयच नाही ना. सगळीकडे कसं मोठं बनवून ठेवलंय स्वतःला. त्यात आता आमच्या बायकोची पण जबाबदारी घेतली म्हणतात. म्हणजे आता सगळीकडे अजून मोठेपणा मिरवायचा. चांगले. कावळे झालेल्या माणसाला कसं अख्खं जगच पिवळं दिसायला लागतं, तसं झालंय तुझं. आणि काळजी ना मोठेपणासाठी नाही, प्रेमासाठी घेतली जाते. एवढं साधंही कळत नाही का रे तुला? आणि मी कधी अडवलंय तुला तेजूची काळजी घेण्यापासून? आता तूच सगळी काळजी घेते म्हणलं आम्हाला उरतंय काय? चालू दे तुमचंच. चांगलंच आहे की मग. कोणी का असे ना, तेजूची काळजी घेतली जाते ना, हे जास्त महत्वाचं. आणि मी तर म्हणते तुझ्यासाठी ना उत्तमच आहे. म्हणजे कसं, गावात सोडलेल्या जनावरांसारखा तू मोकाट फिरायला मोकळा, किंवा रात्र रात्र बाहेर थांबून दारू प्यायला मोकळा. शत्रू, तुझ्यासाठी हा जगातला सगळ्यात सुखाचा क्षण असेल ना रे. ए तुळजा, बस झाला. काही पण ऐकून घेणार नाही मी तुझं. काही पण बोलते का मी? अरे जनाची नाही, किमान मनाची तरी लाज वाटू दे. काल रात्री जेव्हा तू घरी आलास ना, तेव्हा दारूची बॉटल बागेतल्या झाडांमध्ये फेकून देताना मी बघितलंय तुला. शत्रू, कधीतरी खरं वाग, किंवा आपण जे करतोय ना त्याची किमान जबाबदारी तरी घे. हे बघ, थोडी टेन्शन चालू आहे म्हणून घेतली थोडी. टेन्शन काय तुला एकट्यालाच आहे का? सगळ्यांना टेन्शन असतं, पण म्हणून काय सगळेजण घराची जबाबदारी टाकून रात्र रात्र बाहेर दारू पित नाही ना बसत. शत्रू, तुझी बायको प्रेग्नेंट आहे. तुझी 2-2 बाळ आहेत तिच्या पोटात, आणि तिच्यापाशी राहायचं सोडून तू स्वतःची मनमानी करण्यात बिझी आहेस. शी, लाज कशी वाटत नाही तुला, मला हेच कळत नाही. ए, जबाबदारी म्हणजे काय दिवस रात्र बायकोच्या मागे फिरणं असतं का? आणि तशी त्या पोरांचा जन्म झाला ना की त्यांची कपडे, त्यांचं शिक्षण, त्यांना मोठं करण्यापासून सगळं मीच करणार आहे ना. पैसे पण मीच देणार का नाही? का बाहेरून कोण येणार आहे? बोललास ना डॅडींची भाषा. पैसे देणं म्हणजे जबाबदारी घेणं असतं असं नसतं शत्रू. 2 वेळचं खायला दिलं, सुखसोयी दिल्या, राहायला 4 भिंती दिल्या म्हणजे तू खूप चांगला बाप झालास असं जर तुला वाटत असेल ना, तर हा गैरसमज आहे हा तुझा. ए बाई, सकाळ सकाळ मला तुझं भाषण नाही ऐकायचं. तू तुझी कामं कर, मला कळतं काय करायचं ते. उगाच तुझ्या नादी लागलो आणि विचारायला आलो काय ते. तुझ्यासमोर काय बोलणार आहे मी? अरे जिथे आई वडील तुला सुधारू शकले नाही, तिथे माझ्या बोलण्याने काय सुधारणार आहेस तू? मी कितीही जरी बोलले ना, तरी माझ्या बोलण्याने तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये हे माहिती आहे मला. पण तेजूसाठी जीव तुटतो ना म्हणून बोलले मी. शत्रू, चांगला नवरा तर तू कधी होऊ शकणारच नाहीयेस, पण निदान चांगला बाप होण्याचा प्रयत्न करता आला ना तर तेवढं बघ. थँक्यू. आणि हे काय, तू अजून आवरलं नाहीस? कशासाठी? आज कुठं इंटरव्ह्यू वगैरे जायचं नाही आहे का? नाही. नाही का? असं काय करतेस जनू? अगं काल तर मी तुला समजवलंय ना. हे बघ, अपयश आलं म्हणून प्रयत्न करणं सोडायचं नसतं. यश अपयश हे येत जात असतं. नाही बघा, मला माहिती आहे तुम्ही आत्ता जे काही बोलताय किंवा काल रात्री बी जे काही बोललात ते फक्त मला चांगलं वाटावं म्हणून म्हणलं. पण ह्या ज्या काही गोष्टी झाल्यात ना, त्यावरनं मला एक गोष्ट कळून चुकली. मला नाही मिळणार कुठं नोकरी. असं कसं? अगं कोणाला ना कोणाला तरी तुझा टॅलेंट कळेलच की. नाना कुठे? हाय तर श्रेया, बरोबर वेळेवर आलायस. का? धनूला एवढं समजवलंय पण तिला माझ्याकडून काय समजेना. आता तूच बघ बाबा. काय झालं? काय होणार? 2-3 इंटरव्ह्यू मध्ये अपयश आलं, लोकांनी नोकरीसाठी नकारलं, तर आता इंटरव्ह्यूलाच जाणार नाही म्हणते, नोकरीच करणार नाही म्हणते. कालपासून मी हिला समजून कंटाळलो, पण हिला स्वतःवर विश्वासच ठेवायचा नाही. आता किती समजवायचं? आता तूच बघ बाबा. अरे या 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 वेलकम वेलकम वेलकम. आज होम डिलिव्हरी वाले गिराईक
थेट आमच्या दुकानात? असू द्या असू द्या. बोला मॅडम, काय देऊ आणि किती किलो देऊ? आज मला सामान नकोय, हिशोब द्या. कारण मी आज इथं गिराईक म्हणून नाही, तर तुमची छोटी मालकीन म्हणून आली आहे. राजू, म्हणजे तुझा तिकडे मसाल्याचा व्यवसाय चांगला चालू असताना इथं कसं आली बॉसगिरी करायला? मला वाटलं ते संपलं तुझं हिशोबाचं इन्स्पेक्शन. कसं आहे ना काजू, व्यवसायात पैशाची गणित व्यवस्थित बसली ना तर व्यवसाय पुढे जातो. कायम लक्षात ठेव. आणि मी मसाल्याचा बिझनेस जरी टाकला असला तरी पण मी दुकान विसरलेले नाही. कारण कसं आहे, मी इथं नसताना तुम्ही दुकान व्यवस्थित सांभाळताय का नाही, हिशोब नीट ठेवताय का नाही, हे बघायला नको का? मग चला, हातातली सगळी कामं ठेवायची आणि गपचूप मला हिशोब दाखवायचा. चला काढा आपली खात्याची पुस्तकं, काढा, दाखवा मला, हिशोब करूया. आईला ही घरी होती तेव्हाच बरं होतं. इथं कशाला आली माझं डोकं खायला काय माहिती. काय म्हणलास? हे काय पुस्तकच काढतोय. धने काय म्हणतात दाजी? बरोबर बोलतायत ते. तू नोकरीसाठी 4 ठिकाणी गेलीस तर एका ठिकाणी तुला संधी मिळेल ना. आणि माझी बहीण अशी कशी हिंमत सोडून बसली ग? काय विचारतोय मी? दादा, लहानपणापासून ना तू माझ्या पाठीशी होतास म्हणून मी कधीच कशातच लक्ष घातलं नाही रे. मला ना नेहमी असं वाटायचं की दादा आहे ना, तू घेईल बघून सगळं. पण माझं चुकलं रे, माझं खरंच चुकलं. तू लहानपणीपासून म्हणत आलास धनू अभ्यास कर, पण मी नाही केलं. तू म्हणलास नीट शिक, पण मी नाही शिकले. तू म्हणलास काम कर, पण मी ते बी नाही केलं. मला आत्ता कळतं की तू मी बाहेरच्या जगात टिकावं म्हणून माझी तयारी करून घेत होतास. आणि मी दादा, मला ना आज एक गोष्ट कळून चुकली. ह्या जगात ज्या माणसाचं काहीच कर्तृत्व नसतं ना, त्याच्या पदरी फक्त अपमानच येतो. बघ ना, तू सांगितलेलं मी नाही ऐकलं आणि मी कशासाठीच तयार होऊ शकले नाही रे. मी आज एवढे प्रयत्न करते पण मला कोणीच नोकरी देईना झालंय. मला माहितीये नाहीत ना, ते दिवस रात्र काम करतात, राबतात. मग मला वाटलं की त्यांच्या खांद्यावरचा भार कमी करते, पण मला ते बी जमलं नाही. मी ना तेजू अक्कासारखी अभ्यासात हुशार झाले, ना राजू सारखी व्यवहारात, ना भागू सारखी अभ्यासू आणि दिसण्यात चांगली झाली. फक्त सगळ्यांच्या खांद्यावरचा भार होऊन बसले रे. मला काहीच येत नाही आणि मला असं नाही जगायचं आता. खरंच असं नाही जगायचं.